असीम, हातपाय तोंड धु आणि अभ्यासाला बस. आणि हे काही डबा नाही संपवलायस. हो हो भेटतोय, आपण लंचलाच भेटतोय. हो एवढी मोठी डील आहे 75,000ची. हो हो आपल्यातच. हो अश्विनी वहिनी. हो लोकेशन पाठवत ना मी. हो 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 अश्विनी वहिनी. ओके. तुला दिसत नाही का महत्वाचं बोलतेय मी? माझंही तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. बोल. असीमला वडापावच्या गाडीवर काम करायला तू पाठवलंस. मी काही काय तू वेडी झाली आहेस का ग? ह्या घरात राहायचं असेल तर पैसे द्यावे लागतील. टीव्ही बघायचे पैसे, खायचे पैसे, राहायचे पैसे, असं तूच सांगितलंस ना त्याला. आणि हेही सांगितलंस की एवढे पैसे कमवायचे असतील तर तुला घराबाहेर जाऊन काम करावं लागेल, हो की नाही? खरंय हे? मालती, अहो तेच विचारतीये. खरंय हे अश्विनी? अश्विनी, अगं असं कसं वागू शकतेस तू? किती लहान आहे तो असीम, आणि त्याला अस्थम्याचा त्रास आहे हे ठाऊक आहे ना तुला? मग तू त्याला कामासाठी बाहेर पाठवलंस? बाबा मी कुणालाही कुठेही बाहेर पाठवलं नाहीये. मुळात यांचीच थेरं चालू आहेत ना कालपासून. काय ते खरी कमाई खोटी कमाई. मला कशाला दोष देताय तुम्ही? हे बघ, त्यांचं जे काही चालू आहे ना ते मला बरोबर ठाऊक आहे, पण तू हे जे काही केलंस ना ते अतिशय चुकीचं केलंयस अश्विनी. मी काहीही केलेलं नाहीये बाबा. ही निवेदिताच कालपासून ते असीमला इतकी कामं सांगतेय. काय माझा भाऊ करून एवढी कामं थोपते त्या मुलावरती. काय तर म्हणे केरच काढ, इस्त्रीच करून टाक, झाडांना पाणी घाल. हे टीव्हीचं युनिट पुसलं काल त्या मुलाने, आणि काम झाल्यानंतर त्या मुलाच्या हातामध्ये पैसे ठेवते. आता काय लागली चटक त्या मुलाला पैशांची. गेला असेल घराबाहेर जास्त पैसे मिळवायला. मला का दोष देते या सगळ्यामध्ये? खोटं बोलतीयस तू अश्विनी वहिनी. अगं तो एवढा लहान आहे, तो असं का जाईल? तो जाणारच नाही. अच्छा, म्हणजे बाहेर मी सोडून आले त्याला. काही बोलतेस? अश्विनी वहिनी, निवी बरोबर बोलतीये. तुझ्या सांगण्यावरून घाबरून गेला तो बाहेर. आणि त्याला माहिती आहे की कोणाला न विचारता आपल्या कॉलनी बाहेर जायचं नाही म्हणून. आणि एकटा तर नाहीच नाही, तूच त्याला उचकवलंस म्हणून तो गेला. अच्छा, म्हणजे मी केलं हे सगळं, है ना? काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप मी खपवून घेणार नाही, कळलं ना? आणि मुळात हे सगळं तुम्हाला सांगितलं कोणी? असीमने सांगितलं. वा, त्या मुलावरती विश्वास आहे तुमचा? निवी, तू विचारले होतेस प्रश्न तेव्हाही तो खोटच बोलला होता. अगं चोऱ्या करतो तो काय खरं बोलणार? चोर आहे तो, चोर. अश्विनी वहिनी बास. स्वतःची चूक लपवण्यासाठी असीमवर आरोप करू नकोस तू. झालं, कोणी दिसलं नाही ना की अश्विनी दिसली. ढकला तिच्यावरती. टार्गेट करताय मला नुसतं. तो खोटं बोलतो हे खरंय. तू खोटं बोलतेस. त्याच्या मनात नको नको ते भरवतेस. अगं लहान आहे याचा तरी विचार कर. हे त्याच्याशी काय संबंध रे माझा धन्या? हा, मी का विचार करू त्याचा? आणि मुळात हे सगळं मी तुमचं का ऐकून घेऊ? तुमच्याकडे काही पुरावे आहेत? सिद्ध करू शकता तुम्ही काही? हा, सिद्ध कशाला करायला पाहिजे? असीम सांगतोय तेवढं पुरेसं आहे आमच्यासाठी. अरे धन्या, तो बोलतोय म्हणून खोट्या गोष्टी खऱ्या होणार नाहीयेत. उद्या तो चोऱ्या करेल आणि माझ्या नावावरती बास खपवेल. अश्विनी वहिनी. अगं तुला काहीच फरक पडत नाही का? तो लहान आहे याचा. तूही एक आई आहेस, त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार कर थोडासा. धन्या, धन्या जरा शांत हो. अगं काय शांत हो निवी? अगं तू लहान आहे, हिला कळायला नको का? ए, पुरे झालं आता, खूप झालं तुमचा धन्या. तुम्ही बोलताय आणि मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलाल तुम्ही, आणि मी ऐकून घेऊ? हे होणार नाहीये. आणि मुळात तुमच्याकडे काय पुरावे आहेत का सिद्ध करायला सगळं?
तुमची सगळे लेक्चर्स ऐकायला रिकाम टेकडी नाहीये मी, समजलं ना? अश्विनी वहिनी तू जाऊ दे तिला, तू प्लीज लक्ष नको देऊस. तू एक काम करतोस का? हे घे, आज जा आणि असीमला अभ्यासाला मदत कर. जा धन्या, धन्या जा. आता मी हे कसं करायचं? मला तर येतच नाहीये. आणि जर मला हे उद्या आलं नाही तर मग कसं करणार? आता पुढे काय आहे? मला खायचं येत नाहीये. कसं सोडू मी आता? जीजू इथे आहे ना? काय रे? हे सोडवायचंय. काय सोडवायचं? हे गणित मी खूप प्रयत्न केला तरी मला येत नाहीये. आणि जर नाही आलं ना तर उद्या मी टेस्ट मध्ये फेल होईल. सांग ना मग कसं करायचं? बघ ना जरा. कुठलं कुठलं हे? अरे असीम, एकदा परत प्रयत्न करून बघ, जमेल तुला. अरे मी खूप प्रयत्न केले तरी मला जमत नाहीये. तूच शिकव मला. खरंच जमत नाहीये का? खरंच जमत नाहीये मला जीजू. अरे मग तू माझी ट्रिक वापर ना. कुठली? म्हणजे जेवढं जमतंय तेवढं सोडवायचं, बाकीचं ऑप्शनला टाकायचं. अरे मी पण असंच करायचो. अरे जेवढं जमतंय ना तेवढंच करायचो आणि पास व्हायचो. पास होण्या इतकं तरी येतंय ना तुला? सोपं आहे ना? होशील ना पास? हो सोपं आहे. शाबास. चल सोडव सोडव, मी आलोच हा, जरा. Six 4 24. 24. 24. म्हणजे याचा आन्सर 624. झालं. काय चाललंय राशी? ठेव. आई काय करतेस? तुला दिसत नाही राशी, मी काम करतेय. किती वेळ अजून? खूप वेळ आहे ग. आई माझ्यासोबत खेळ ना. राशी जा ना बाई, तुझं होमवर्क कर ना. आई प्लीज खेळ ना. राशी मला त्रास देऊ नकोस. जाऊन त्या असीमला त्रास दे जा. असीम चल ना खेळायला. तू ये नाही ते. चल ना. आधी तू ये इथे. काय हे बघ, हे कसं सोडवायचं? हे नाही रे असीम, हे आमच्या पोर्शन मध्ये नव्हतं. बघ ना अजून एकदा राशी. नाही रे असीम, तुझी स्कूल वेगळी माझी स्कूल वेगळी, म्हणजे सिलेबस पण वेगवेगळा ना. मला नाही येत हे. म्हणजे आता मला सोडवावं लागेल. असीम चल ना आपण खेळूया. राशी तू जा बाहेर. असीम प्लीज चल ना आपण खेळूया ना. राशी उद्या माझी परीक्षा आहे, मला पैकीच्या पैकी मार्क हवेत. असीम ते नंतर कर, आधी माझ्यासोबत खेळ. राशी तू जा बाहेर, मला माझा अभ्यास करू दे. उद्या माझी परीक्षा आहे, माझ्यासोबत खेळ. राशी मी म्हणाल ना तू जा बाहेर. राशी तू मला टप्पी मारलीस? हो. अरे अरे
काय चाललंय असीम? अभ्यास करत होतास ना? झाला, सगळा झाला? सगळं झाला. अरे वा, सगळा झाला म्हणजे सगळं येतंय तर तुला? हो, सगळं येते. अरे वा, माझा स्वयंपाक झाला ना की आपण जेवून घेऊया आणि मग तुझी रिव्हिजन करूया. म्हणजे तुझ्या डोक्यात सगळं पक्क होऊन जाईल. मग तुला पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील. ओके? ओके. गुड बॉय. जा. चल चल, आता मला पकड. नाही, नको नको. काय रे, काय झालं? निविताई मला म्हणाली पैकीच्या पैकी मार्क आणायचे, पण मला तर काहीच येत नाही. काहीच नाही. नाही, आता मी पैकीच्या पैकी मार्क कसे आणू? मी निविताईला म्हणालो माझा सगळा अभ्यास झालाय, आता ती माझं रिव्हिजन घेणार आहे. मी काय करू? अरे वा, आजकाल फारच खोटं बोलायला लागलंय कोणीतरी. तुझं काय आहे? तुझी पण टेस्ट आली आहे जवळ. जा जा अभ्यासाला बस. जा 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 जा. खूप झालं खेळणं. काय रे? इकडे. बस. काय रे असीम, आता काय होणार? तुझा तर काहीच अभ्यास झाला नाहीये ना, आणि निविताई आता रिव्हिजन घ्यायला येईल. अरे मग तिला कळेल की तुला काही म्हणजे काहीच येत नाहीये. अरे मग ती चिडेल ना. बापरे. आणि निविताई चिडते तेव्हा गेल्या वेळी काय केलं होतं तिने? स्वतःच्या हाताला इथे चटका लावला होता, है ना? आणि मग ती आता चिडेल तेव्हा तुला चटका देईल. मग रे, हे बघ असं दिसेल. जेवण झालं ना की मला असीमचं रिव्हिजन घ्यायचं. अगं अभ्यास केलाय त्याने. केलाय रे, तोही म्हणतोय की त्याचा अभ्यास झालाय, पण त्याचं गणित ना जरा कच्चं आहे त्याने, त्यामुळे मला जरा बघावं लागेल. मला बरंच टेन्शन आलंय. निवी, तू नको टेन्शन घेऊस, तू मस्त पास होणार आहे. अगं पास होण्याचा मंत्र दिलाय मी त्याला. कसलं मंत्र? अगं युनिव्हर्सल मंत्र आहे. हे बघ, जेवढं जमतं तेवढं सोडवायचं, बाकीचं ऑप्शनला टाकायचं. काय रे धन्या, उगीच त्याला काहीतरी शिकवत बसू नकोस. त्याला चांगले मार्क मिळायला हवेत. तो हुशार आहे अभ्यासात. म्हणजे माझा मुलगा हुशार नाही असं म्हणायचंय का तुला? माझा मुलगा कमावतोय म्हणून तू आणि तुझा भाऊ 2 वेळेचं जेवताय, एवढं लक्षात ठेव. आली मोठी. सासूबाई, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला फक्त असीमसाठी. असीम जेवायला का नाही आला? असीम, 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 असीम. राशी तुझ्याबरोबर खेळत होता ना ग? हो, आम्ही मगाशी खेळत होतो. मग त्याच्यानंतर तो कुठे गेला मला नाही माहित. राशी, जा जरा पटकन बघून ये. बाबा अगं असेल इथेच, अभ्यास करता करता झोपला असेल तो. असीम, असीम, असीम इकडे नाहीये. असीम, 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 असीम इकडे पण नाहीये. मी दोन्ही रूम मध्ये बघितलं, तो नाहीये.
जेवायला बस. मध्येच उठून जाते. बस लवकर. ये पटकन. धन्या खोलीत नाहीये, मग मग कुठे गेला असेल? तर मी बाथरूम मध्ये बघतो. असीम, असीम, हाय रे, बाथरूम मध्ये नाहीये, खोलीत नाहीये, गेला कुठे हा? यश, अरे एवढ्या रात्री हा पोरगा गेला कुठे? निवी मी एकदा खाली बघून येतो. मी पण येते. तुम्ही दोघ जण बसा जेवायला, मी जाऊन बघून येतो. नाईक साहेब तुम्ही जेवा, आम्ही जाऊन येतो. अरे मी जातो. जेवा तुम्ही. चल. शोधत बसा आता. निवेदिता, सगळ्यात समोर जाब विचारलास ना मला. आता भोग, ही अश्विनी कुठलेही हिशोब बाकी ठेवत नाही, समजलं? असीम, 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 असीम. धन्या, तो बिल्डिंगच्या बाहेर नसेल गेला ना? नाही ग, बाहेर कशाला जाईल तो? असं नाही रे, एवढ्या रात्री कुठे गेलाय म्हणून विचारते. निवी नको टेन्शन घेऊस. खाली कुलकर्णी काकूंकडे असेल, तू एक काम कर, काकूंकडे बघ, मी खाली गॅरेज मध्ये आणि स्टोर रूम मध्ये पण बघतो. हा, जा. असीम, असीम, तुमच्याकडे नाही आला का असीम? नाही नाही आमच्याकडे. सॉरी हा. असीम, असीम. असीम, अरे तू इथे काय करतोयस? हे बाहेर ये. नाही नाही मी नाही येणार. असीम बाहेर ये, ये बाहेर ये. नाही नाही मी नाही. ये निवी. अगं असीम इथे. धन्या, ये 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 घालून ये बस इथे. असीम, 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 काय झालं? तू एवढ्या रात्री इथे का आलास? तुला माहिती आम्ही किती घाबरलेलो. का आलास का इथे? ताई, मी तुला म्हणालो की माझा अभ्यास झालाय, पण माझा अभ्यास नाही झाला. ताई प्लीज माझ्यावर चिडू नको, मला झटका नकोय. असीम, असीम, ताई मला झटका नकोय, माझ्यावर चिडू नकोस. हे बघ बाळा, मी तुझ्यावर नाही चिडली आहे आणि मी तुला कधीच चटका देणार नाही. आणि जर तुझा अभ्यास झाला नसेल ना, तर कधीही खोटं नाही सांगायचं असीम. खरं सांगायचं की ताई माझा अभ्यास नाही झालाय म्हणून. मी घेईन ना तुझा अभ्यास. आणि हे बघ असीम, परीक्षा, मार्क्स हे काही तुला किती येतं येत नाही हे बघून तुला शिक्षा करायला नसतात बाळा. ताई, आणि जर उद्या मला चांगले मार्क्स नाही मिळाले तर? नको मिळू देत, पण तू कुठे कमी पडतोयस हे तर कळेल ना आपल्याला. मग आपण त्या गोष्टींवर फोकस करून त्याच्यावर जास्त मेहनत करू शकतो, हो की नाही? आणि मग पुढच्या परीक्षेत तुला चांगले मार्क मिळतील. हो. मग तुला जी गोष्ट समजत नसेल, जो विषय अवघड जात असेल, त्याला घाबरायचं नाही असीम. उलट त्या विषयाच्या मागे अजून धावायचं, म्हणजे तो विषय सोपा वाटू लागतो. बरं चल, आता रडणं थांबव, वर जाऊन तोंड धु, आपण छान जेवूया आणि मग अभ्यास करायला बसूया. ओके ओके. गुड बॉय. जा. बाय. बरं आपण निघूया. धन्या, आपल्याला असीमचं भविष्य आपल्या भविष्यापेक्षा खूप उज्ज्वल करायचंय. मग आपण त्याला आपल्यासारखं नको समजूया. म्हणजे आपल्याला अवघड वाटलेल्या गोष्टी ह्या त्याच्यासाठी सहज असू शकतात ना. आणि जर नसतील तर त्या सोप्या करून द्यायला आपण त्याची मदत करायला हवी. बरोबर आहे तुझं निवी. मी इथून पुढे त्याला कधीच ऑप्शनला टाकायला नाही सांगणार आता. आणि तूही नको टाकूस. धन्या, अरे मेहनत करणं, प्रयत्न करणं हा एकच ऑप्शन असतो आपल्याकडे. खरंय.